गोपाल कृष्ण भगवान की जय। हा चिने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. घर रिधी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. हा चिने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. हा चिने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. तुकोबारायांचा एक श्रेष्ठ अभंगांच्यापैकी हा एक अभंग. पण या अभंगाची रूपरेषा अधिक कळाल्याशिवाय आपण याच्यावरती भाष्य करण्याचं, चिंतन करण्याचं धाडस करू नये असा हा अभंग आहे. एक छोटासा वेगळा एक मुद्दा सांगतो, म्हणजे आपलं लवकर त्या विषयाकडे येता येईल. आपण सर्वांनी व्ही शांताराम यांचा पिंजरा पिक्चर बघितला असेल किंवा ऐकला असेल. त्या पिंजरा पिक्चरमध्ये एक कोणीतरी एक शिक्षक आहेत, मास्तर आहेत, जे लोकांना शिकवतात, मोठं करतात, लोकांचं सगळं चांगलं करतात. पण त्यांच्या शिकवणुकीच्या समोर बसलेले विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी मोठे असल्याकारणामुळे त्यांच्या मनामध्ये कामभाव पण आहे. आणि त्याला उद्युक्त करण्यासाठी एक तिथे गणिका तिथे आली, स्त्री आली. आणि त्या स्त्रीने मग नंतर हळूहळू करत विरोध करणाऱ्या या मास्तरांना, म्हणजे शिक्षकाला बरोबर आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आणि शेवटी त्याच्या हातामध्ये तुणतुणत दिलंच. ते ह्याच्यामध्ये स्त्रीच्या मागे लागलेल्या पुरुषाची अवस्था काय होती हा एक फार मोठा भाग दाखवला. नेमका हाच मुद्दा तुकोबारायांनी या अभंगामध्ये घेतलेला आहे. एक वेगळ्या तऱ्हेने हा मुद्दा मांडलेला आहे. या अभंगाला विराणी असं म्हणतात. हा विराणी प्रकारचा अभंग आहे. विराणी म्हणजे विरहिणी. आपल्या प्रियपतीपासून किंवा प्रियकरापासून जी स्त्री विरही असती तिच्याबद्दलचा चिंतनाचा भाग आहे. त्याहीपेक्षा हा अभंग जो आहे, हा अभंग व्यभिचाराच्या रूपकाचा अभंग आहे. एखादी व्यभिचार करणारी स्त्री व्यभिचार करत असताना ती बिनधास्त करते, कोणालाही घाबरत नाही. ती भर बाजारामध्ये उभी राहते, तोंडाला लिपस्टिक लावते, गालाला लाल लाल काहीतरी पिवळं काहीतरी लावून घेते, भुवया कोरते आणि अंगविक्षेप करत कोणालाही हाक मारते, ये म्हणते. कारण तिच्या डोक्यात व्यभिचार आहे आणि तिच्या डोक्यात एकच आहे की त्याच्यापासून मला, त्या पुरुषापासून मला शारीरिक सुख नको, तर आर्थिक सुख मिळावं. म्हणजे व्यभिचाराच्या मागे आर्थिक फायदा हा तिचा आहे, उद्देश आहे. मग तिला गणिका म्हणतात, वेश्या म्हणतात, व्यभिचारिणी म्हणतात. तुकोबाराय या अभंगामध्ये व्यभिचारिणी झालेले आहेत. आपल्याला ऐकताना धक्का बसेल, पण व्यभिचारिणी अवस्थेत पोहोचलेले तुकोबाराय लिहितात. आणि या अभंगाचं अजून एक वैशिष्ट्य काय की व्यभिचारिणी स्त्री कशा तऱ्हेने आपल्या प्रियकराला भुलवते आणि प्रियकराला आपल्यापासून दूर जाऊ देत नाही, त्याचं रूपक म्हणजे हा अभंग आहे. आपल्याला हे कळण्यासाठी अजून एका वेगळ्या मुद्द्याकडे न्यावं लागेल. याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बलराम दादा आणि गोपाळ सगळेजण मथुरेमध्ये पोचले. प्रथम मथुरेमध्ये पोचल्यानंतर त्यांनी एका धोब्याकडनं वस्त्र घेतली. त्यांनी वस्त्र दिले, तेव्हा त्याला एक कानाखाली लावून त्याला मारलं, वस्त्र ताब्यात घेतली. पुढे गेल्यानंतर त्यांना एक स्त्री भेटली की जी दिसायला ओबडधोबड होती, पाठीत कुबड होतं, डोळे तिरळे होते, दात पुढं होता. ती कुब्जा नावाची दासी भेटली. तर कुब्जा नावाच्या दासीला त्यांनी बोलावलं, सुंदरी म्हणून हाक मारली. दासी समोर आल्यानंतर तिने भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताला उत्तम असा अंगराग करून दिला. ती म्हटली, मी कंसाची दासी आहे, आम्ही अंगराग करते. बलरामानं करून दिला आणि देव तिच्याकडे नटले. मग देवाने तिच्या दोन्हीही बगलेमध्ये हात घालून तिचे हाडांचे दोष दूर केला आणि तिला हनुवटीला धक्का मारून तिला सरळ केली. हे झाल्यानंतर ती स्त्री म्हणते की तू खूप सुंदर आहेस, तू मला पती म्हणून आवडलास, चल माझ्या घरी आणि आता तू माझ्यावर संभोग कर. त्या भगवंताने तिला सांगितलं की आत्ता नाही, माझं काम होऊ देत, मग मी तुझ्याकडे येईन. हे सांगताना भगवंताने सरळ मोठ्या भावासमोर ही गोष्ट सांगितली. इथपर्यंत विषय सुटला. तर पुढे गंमत अशी आहे की कंसाधिकांचा उद्धार झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक वेळेला अक्रूरांना आणि
घेऊन तिच्याकडे गेले आणि तिच्याकडे गेल्यानंतर तिच्याकडे पोचल्यानंतर भगवंतांनी सरळ तिला सांगितलं, भागवतात आपण बघितल्यानंतर कळतं की तुमच्यासारख्या स्त्रिया या आमच्यासारख्या वाटसरूंचं विश्रांती स्थान आहे. भागवतामध्ये आम्ही गोष्ट कधी बोलत नाही, कारण त्याच्यातून नेट समजणारे लोक नसतील तर मग त्याचा अर्थ वेगळा निघतो. पण भगवंतांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्यासारख्या स्त्रिया या आम्हा वाटसरूंचं आश्रयस्थान आहे. आणि त्यावेळेला भगवंतांनी उद्धवांना किंवा बाकीच्या लोकांना बाजूला ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर एकांतामध्ये गेले आणि काही काळानंतर ते बाहेर आले. इथपर्यंतचा उल्लेख श्रीमद भागवत दशमस्कंदामध्ये पूर्वार्धामध्ये केलेला आहे. आपण प्रत्यक्ष भागवत बघू शकता. तर हा जो एक भाग आहे हा जरा विचित्र वाटतो. त्याच भागाला धरून तुकोबाराय म्हणतात की मी पण एक व्यभिचारिणी स्त्री झालेलो आहे. किंवा गोपिकांच्या मनामध्ये जारबुद्धी होती की भगवंतांचा अंगसंग व्हावा असं त्यांना वाटत होतं. किंबहुना गोपिकांचं स्नान म्हणजे लग्न झालं असताना पण त्या व्याकुळ होत्या भगवंताबरोबर कधीतरी एकदा शय्यासोबत करता यावी. आणि म्हणून त्यांना देवाने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नारदांना सांगितलं की नारदा यांना व्रत द्या. मग कात्यायनी व्रत दिलं. त्यात पश्चात भगवंतांनी त्या चिराणाच्या प्रसंगानंतर गोपिकांना आश्वासन दिलं की मी हा तुमची इच्छा एका रात्री पूर्ण करीन, ती अश्विनी पौर्णिमेची रात्र. त्या रात्रीत महारास ज्याला भगवंताने केला त्या महारासामध्ये भगवंताने स्त्रियांच्या कमरेभोवती आपल्या हाताचा विळखा घातला, तोंडात तोंड घातलं, तोंडातला विडा त्यांच्या तोंडामध्ये सोडला, काही काही ठिकाणी वक्षावरती हात ठेवले वगैरे वगैरे वर्णन शुकदेवाने केलं. त्याला प्रश्न पडतो की शुकदेव सगळं विरक्त महात्मा वर्णन कसा करू शकतो. पण हे ऐकवायचं असताना नीट जर बघितलं तर भगवंतांच्या जे काही व्यवहार करायचा तो भगवंताच्या बरोबरच करा. गोप्या कामात भयात कंसो द्वेषात चैद्यादयो नृपा. जो व्यवहार करायचा तो भगवंताबरोबरच करा. भले वेश्या व्यवहार असेल, भले प्रीती व्यवहार असेल, भले कोणत्याही प्रकारचा व्यवहार असेल तो भगवंतांच्या बरोबरच करा, अन्यत्र करू नका. मग तुकोबाराय महाराज या व्यभिचारिणी स्त्रीचं रूपक हातामध्ये घेऊन एक फार सुंदर सांगतात की स्वतः स्त्रीरूप धारण करतात आणि म्हणतात की स्त्रीला आवडती गोष्ट कोणती आहे तर स्त्री ही अवलंबून आहे कोणावर तरी, आणि ती म्हणजे पुरुषाकडून प्राप्त होणाऱ्या परमोच्च सुखावरती अवलंबून आहे. त्या परमोच्च सुखाचा तिला खूप मोठा हा हृदयामध्ये असलेला प्रेमभाव आहे. ते प्रेमभावाला अवलंबून आहे. मग त्यामुळे ती जगाच्या इतर कोणाकडे बघत नाही. किंवा शास्त्रकार असं सांगतात की कामातुराणाम भयम न लज्जा. वर्णन केलं आहे की कामातुराणाम भयम न लज्जा. कामातुर लोकांना भयही नसतं आणि चिंताही नसते. अभंगाच्या 4थ्या चरणात तुकोबाराय हेच सांगतात, नाही भय चिंता तुका म्हणे. कामातुराणाम, मी कामातुर आहे, मी आतुर आहे. आणि कोणाबरोबर आतुर आहे? गोविंदाबरोबर. तर 10ही इंद्रिय आज जे आपली इतरत्र भोगायला जातात, डोळ्यांना वाटतं की काहीतरी बघावं, पण असं बघावं, डोळे मिसकावले जातात, पापण्यांची उघडझाप होते आणि त्याच्यामध्ये मनामध्ये कुठेतरी वेगळेच लहरी उठलेले असतात. पण डोळ्यांना नको त्या फिल्म बघण्याची इच्छा असते, कानांना काहीतरी वात्रट जोक ऐकण्याची इच्छा असते, वाणीला काहीतरी विचित्र बोलायचं वाटत असतं, नाकाला नको तिथला वास घेण्याची इच्छा असते, जिभेला नाही त्या गोष्टी सेवन करण्याची इच्छा असते, हात इतरत्र जातात. म्हणजे शेवटी या शरीरामध्ये असलेल्या परमात्म्याला विसरून त्या शरीररूपी इंद्रियांच्या सगळ्या त्या गोकुळामध्ये व्यभिचार हा चालूच आहे. मग हा जर व्यभिचार थांबणार नाही तर मग एका गोविंदाबरोबर हा व्यभिचार का करू नये? हा सगळ्यात मोठा निर्णयात्मक भाव तुकोबाराय यांनी जगतेला सांगितलेला आहे की हो. त्याप्रमाणे जनी म्हणते की मी आता वेश्या झाली आहे, जोईच्या पदाला आला खांद्यावरी, तर तसं मी का होऊ नये? तुकोबाराय महाराज 10ही इंद्रियांना म्हणतात की एकाचाच अंगसंग करा, आणि तो म्हणजे गोविंदाचा, अनेक बाकी कोणाचा करायचा नाही. ही अभंगाची पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर मग आता अभंगाचा अंतरंग तुम्हाला कळेल की जो अंतरंग एकदम वेगळा आहे, तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा व्यभिचाराच्या रूपकाचा अभंग आहे. व्यभिचार करायचा म्हणजे कोणाबरोबर करायचा? तर फक्त एका भगवंताबरोबर. व्यभिचारिणी स्त्री अंगसंग देते, मिठी मारते, त्याला सोडत नाही. कोणाबरोबर? एकाच गोविंदाबरोबर. आपल्याला माहिती आहे की एक
मराठीमध्ये लावणी आहे, जरा विचित्र आहे परंतु फार अर्थपूर्ण लावणी आहे. त्या लावणीमध्ये ती स्त्री म्हणते की पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा. तर हे पान पिकलं म्हणजे म्हातारी झाली, पण माझा देठ अजून हिरवा आहे, मला अजूनही कोणी अंगसंग केला तर मला आवडेल, चालेल. म्हणजे वृद्धापकाळी सुद्धा जर तोंडामध्ये हे असेल तर काय उपयोग आहे. किंवा एका लावणीमध्ये ही स्त्री म्हणते की कळीदार कपूर पान कोवळ छान, केशरी चुना रंगला कात केवडा वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये ते फार मोठं ते गाणं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर नीट बघितलं तर सगळं व्यभिचारातच वर्णन आहे. हे तरुणपणचं एक म्हातारपण तू सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की व्यभिचार हा पूर्वीपासूनचा माणसाच्या बरोबरचा असलेला गुण आहे. तो का चुकीचे असं नाही, ब्रह्मदेवाला चुकला नाही तर बाकीच्यांना काय. ब्रह्मदेवाने सुद्धा आपल्या पोटच्या कन्येबरोबर करण्याचा प्रयत्न करतो व्यभिचार. तर मग हा सुटला कुठे. मग तुकोबाराय म्हणतात की या व्यभिचाराला, या कामनेला ऊर्ध्वर आहे तसा करणं फक्त भगवंताला शक्य झालं, बाकी शंकरांना पण शक्य झालं नाही. शंकरांनी पण मोहिनी अवतारामध्ये, आज नेमका मोहिनी अवताराचाच दिवस आहे, त्या मोहिनी अवतारामध्ये भगवंताने श्री विष्णूंच्या मोहिनी रूपाला मिठी मारली होती. आणि भागवतामध्ये स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे की ती मिठी मारल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी वीर्यपात झाला आणि त्या वीर्यापासून पारा आणि सुवर्ण तयार झालं. या गोष्टीचा आपण उच्चार कधीही भागवतात करत नाही, कारण त्या गोष्टी आपल्याला बोलण्याच्या दृष्टीने त्यावेळेला व्यासपीठाला आवश्यक नसतात. पण ते त्यांनी पण सांगितलं. म्हणजे हा अंगसंग हा कोणाला चुकला आहे. अंगसंग निसर्गाचा आहे, अंगसंग हा प्राणीमात्रात आहे. किंबहुना फुलंसुद्धा अंगसंग करतात भुंग्याबरोबर, मधमाशीबरोबर, आणि त्यांचाही अंगसंगच आहे. आणि मधमाशी किंवा भुंग्याच्या पायाला ते परागकण लागतात आणि त्याच्या तोंडातून काही दुसरीकडचे परागकण जातात. त्यावेळेला त्या फुलांपासून फळ तयार होतं. म्हणजे अंगसंगाशिवाय फळ नाहीच आहे. मग जर अंगसंगाशिवाय फळ नाही तर मग अंगसंग त्यावरच का करू नये की ज्याच्यापासून पूर्ण फळ म्हणजे त्याचीच प्राप्ती होणार आहे. तुकोबारायांनी हा विचार या अभंगातून स्पष्टपणे मांडला. तर करायचं मग त्यावरच का करू नये. असं एक संशोधन आलेलं आहे की जर जगातले सगळे मधमाशा नष्ट झाल्या तर जास्तीत जास्त 3 वर्ष मानव जन्माला जिवंत राहील. पण जर मधमाशा मेल्या तर 3 वर्षाच्यात संपूर्ण मानवजात या सृष्टीतून कायमची नष्ट होईल. आता मानवाचा आणि मधमाशांचा संबंध काय आहे. अरे हा अंगसंगच आहे. मधमाशा किंवा हे पाखरं अंगसंग करतात. आता शेतकऱ्यांना नक्की कळेल, गोविंद गुरुजींना किंवा आमच्या प्रकाश काकांना, की कणसामध्ये दाणे भरले जात नाहीत, कणसांवरती फुलं येतात, त्याच्यावरती ज्याला हे भुंगे मधमाशा बसतात त्याच्यानंतर दाणा पडतो. त्याला आमच्या भाषेमध्ये जीव पडला असं म्हणतो आम्ही. जीव पडला, मक्यात जीव पडला, गव्हात जीव पडला, बाजरीत जीव पडला, ज्वारीत जीव पडला, धान्यात जीव पडला. जीव पडला म्हणजे दाणा तयार झाला. आणि जर नाही संग झाला तर काहीच होत नाही. आपल्याला व्यवहारामध्ये पण दिसतं, आपल्या घरामध्ये पण दिसतं. एकदा ठिकाणी ती आत्मदेव ब्राह्मणाची बायको पण म्हणते की जर लग्न न करता कुठे फळं खाऊन जर मुलं होत असती तो नवरा कशाला केला असता. म्हणजे अंगसंगाशिवाय, पतीशिवाय पुत्रादी संततीही उत्पन्न होत नाही असं आत्मदेव ब्राह्मणाची बायको म्हणते. तिचं जरी ती विचित्र बुद्धीची असली तरी तिचं म्हणणं हे असं आहे. म्हणजे या ठिकाणी अंगसंगाशिवाय मुक्तीच नाही. मग हा जर अंगसंगच करायचा झाला तर मग संसारातल्या व्यवहारातल्या व्यभिचाराशी अंगसंग करून, खोटं वागून, पण गपचूप या गोष्टी बघून, कुठेतरी मन अडकवून ठेवून, रममाण करून उपयोग काय. ह्याच्यामध्ये अडकण्यामध्ये नेमकं हाशील काय आहे. मग त्यापेक्षा अंगसंगच करायचा झाला ना तर एकाशीच करावा. हा व्यभिचारातला जरी अभंग असला तरी व्यभिचारी स्त्री जर उपकातला अभंग आहे. मी अंगसंग पैशासाठी करत नाही तर अंतरंगासाठी करते. आणि हा अंतरंग कोण आहे तर गोविंद. तर गोविंदाशीच मला अंतरंग करायचा आहे, त्याच्याशीच मला रत व्हायचं आहे. रत होणे म्हणजे रममाण होणे, म्हणजे एकरूप होणे, म्हणजे माझं अस्तित्व मी शून्य करणे. रत होणे म्हणजे रममाण होणे, म्हणजे माझं अस्तित्व मी शून्य करून टाकणे आहे. ज्या वेळेला मिठाची बाहुली पाण्याशी अंगसंग करते त्याला अस्तित्व संपवून टाकते. साखरेची बाहुली त्याला अंगसंग करते त्याला अस्तित्व संपवून टाकते. ज्या वेळेला
आपण आपल्याशी अंगसंग करतो, त्याला आपला अस्तित्व संपवून टाकतो. पितेव पुत्रच सखेव सख्यो प्रिय प्रियायार असं देव सोडून, असं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या मुखातून भगवंताला उद्देशून केलेले शब्द आहेत की ज्याप्रमाणे प्रियकर प्रेयसी एकमेकाच्या अपराध मनात घेत नाहीत, पिता पुत्राच्या अपराध मनात घेत नाहीत, तसंच माझ्या अपराध घेऊ नकोस, कारण मी आता तुझ्याबरोबर एकरूप झालेलो आहे. तर ही एकरूपता कशी प्राप्त होईल आणि कशी मिळेल हे शिकवणारा हा अभंग आहे. जरी व्यभिचाराचा असला तरीही या अभंगातून एकरूपता कशी आहे. जसं गोपिकांनी आपले सगळे व्यवहार कृष्णमय केले. लहान असताना कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या म्हटले, आणि मोठा झाल्यानंतर त्याला शरीर सुखासाठी आणि किंबहुना तो मथुरेला गोविंद गेल्यानंतर सुद्धा गोपिकांचे थोडे शब्द काय आहेत, आता आपण त्याला आम्ही का आवडू, आपण त्याला तिकडच्या शहरातल्या स्त्रिया आवडतील. आता भ्रमरगीतामध्ये ते म्हणते की त्यांच्या वक्षस्थळावरती लागलेलं केशर ते भुंग्या तू चाटलेलं आहेस म्हणून तुझ्या मिशीला ते लागलेलं आहे. म्हणजे हा सगळा व्यवहार आला कुठनं, तर एका प्रकारातून अंगसंगाच्याच वर्णनातला व्यवहार आहे. म्हणून तो बरा आहे. अंगसंग कोणाशी करावा त्याचं वर्णन करतात. आता अभंगामध्ये येऊयात, म्हणजे मग या अभंगाची खरी उकल होईल. आपण सर्वांनी प्रयत्न केले, पण आपल्या प्रयत्न एकाच एक दृष्टी होते, पण जोपर्यंत हा बहुतेक म्हणजे मूळ उद्देश समजत नाही तोपर्यंत आपण केलेले सगळ्यांचे विचार हे अभंगापासून दूर जातात. म्हणून मी अरुणाताईला जय श्री कृष्ण म्हटलं चांगलं काय, आणि तिने विराण्याचा कदाचित गाथ्यातून तिने अर्थ घेतला असेल हा, तर त्या विराण्याचा तिने विचार केल्या कारणामुळे, परंतु त्याच्या आधीचे पण अभंग बघितले असते तर मी काय म्हणतो ते आधी कळलं असतं. असू दे. आता ते म्हणतात की हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. गोविंदा वाचून इतरांशी रत व्हायचेच नाही, हा आता माझा निश्चय आहे. आता जर मला भोगू द्यायचं असेल तर गोविंदालाच भोगू द्यायचं आहे. मी भोगणार असेल तर मी गोविंदालाच भोगणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये, त्याचबरोबर नवनाथांनी त्यांच्या परमतत्वज्ञानात सांगितलं आहे की गुरु शिष्याला भोगतो आणि तेव्हा शिष्य तयार होतो. हे म्हणजे भोगणे म्हणजे काय हो? भोगणे म्हणजे काय ॲक्च्युली तो तत्व शब्द आहे का? तर नाही. तर शिष्याच्या अंगातले सगळे गुण गुरु संपवून टाकतो, ते भोगणे. आणि इथे तीच गोष्ट सांगितलेली आहे की अशा तऱ्हेने आणि आपण घेतो तो उपभोग आहे. आपण घेतो तो उपभोग आहे. मी आंब्याचा उपभोग घेतला, काय आंबा छान होता, आंबा आंबट होता, तुरट होता, गोड होता, अजून खारा आहे, खट्टा मिठ्ठा आहे वगैरे वगैरे. ते इथे उपभोग नाही, भोग घ्यायचा आहे. आणि ते भोगाचं वर्णन केलं की तुकोबाराय म्हणतात की गोविंदा वाचून इतराशी रत व्हायचं नाही, हा माझा निश्चय आहे. आणि या निश्चयापासून आता मी माघारी जाणं कदापिही शक्य नाही. आता जर भोगायचा झाला तर फक्त गोविंदाबरोबर. आणि तो मी नियम केलेला आहे. नियम काय केला माझ्या आयुष्यामध्ये? तर एकच नियम केला आहे की आता भोगेन ते गोविंदाला आणि भोगू देईल ते त्या भगवंताला, अन्य कोणालाही नाही. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात घर रिधी झाले पट्टर आणि बळे. घर रिधी म्हणजे घुसले. मी त्या गोविंदाच्या घरामध्ये घुसले आणि सगळ्यांना बाजूला केलं आणि त्या सावळ्या परब्रह्माला मी वरलं आणि त्याच्या घरामध्ये घुसून त्याची आवडती पट्टराणी आता मीच झालेली आहे. त्यामुळे त्याला आता माझ्याशिवाय सुचणार नाही आणि मला त्याच्याशिवाय सुचणार नाही. कितीही त्याला बायका असल्या 16,108 किंवा अजून जगातल्या कितीही, तरी आता तो प्रत्यक्ष आईसाहेब असल्या तरी ते सोडून, सगळं सोडून मी पट्ट राणी, मी सगळ्यात आवडती राणी झाल्या कारणामुळे आता तो माझ्याशिवाय इतरांच्या बरोबर रात्र घालवूच शकत नाही. रात्र कोण घालवतो? रोगी, भोगी आणि योगी. हे योगी रूपातला अभंग आहे. तर रात्रभर भगवंताचं चिंतन, ध्यानात, चिंतनात, हृदयात आता पट्टराणी झालेलं आहे मी त्याला सोडणार नाही. आणि त्यामुळे घररिधी घुसून पट्टराणी बळे झालेली आहे. आणि वरील सावळे परब्रह्म, त्या सावळ्या परब्रह्माला मी आता माझा स्वतःमध्ये त्याला गुंतवले आणि मी त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. त्याची पट्टराणी झालेली आहे. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की बळीयाचा अंगसंग झाला आता. अशा या जगाच्या सगळ्यात दाता असलेल्या, सगळ्यात श्रेष्ठ असलेल्या, सगळ्यात व्याप्त असलेल्या भगवान परमात्मा गोविंदाशी आता माझा प्रत्यक्ष अंगसंग झालेला आहे. आणि त्यामुळे त्यापेक्षा अंगसंग झाल्या कारण आता मी सुरक्षित झाले. पती म्हणजे तरी काय हो?
ज्या स्त्रीला पती हात लावत नाही ती असुरक्षित असते, पण ज्या स्त्रीला तिचा पती तिचे कामभोग घेतो, उपभोगतो, त्याच्यानंतर त्या पतीचं सर्व गोष्टी तिला आपोआप मिळतात. आज कायदा अख्ख्या जगात एकच सांगतो की जर तुम्ही एकदा जरी आपल्या स्वस्त्रीबरोबर उपभोग घेतला असेल तर तुमच्या संपत्तीची अर्धी मालकीण ती झाली. तुम्ही कुठल्याही समस्येचे टाळू शकत नाही. इतकंच काय तर सगळ्यात तिचा वाटा झाला. तीच गोष्ट तुकोबाराय या चरणामध्ये सांगतात की बळीयाचा अंगसंग झाला. आता मला त्याच्याबरोबर अंगसंग घडलेला आहे, कारण तो हृदयातून बसलेला आहे, मी पटराणी झालेली आहे. आणि त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, त्यामुळे नाही भय चिंता, तुका म्हणे आता मला भय आणि चिंता उरलेली नाही. आता मला चिंता आणि भय नाही. चिंता कोणती की तो भगवंता मला मिळेल का नाही, तो दुसरीकडे जाईल का, ही चिंता राहिली नाही. आणि भय कोणतं, त्याच्याशी विरह होईल का. विरह हे भय आहे आणि त्याला प्राप्त करणे ही चिंता आहे, कारण हे व्यभिचारिणी स्त्रीच्या रूपकातला अभंग आहे. त्यामुळे याच्यात इतरत्र अर्थ काढू नका. भय आणि चिंता, ज्याप्रमाणे एकदा का पत्नी दर्जा पत्नीला दिला की ती पत्नी नंतर वेळेवरती त्याला टोमणे पण मारती, बोलती, रागावती, प्रसंगी चिडचिड करती, त्याच्या हातात धरून गदा 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 हलवती आणि त्याला बाजूला करती, वाटेल ते करती. जग सगळ्यात तिची बाजू घेतं. ती नवरा आहे तिचा, ती बोलेल, ती करेल, त्यात काय विशेष आहे, बिघडलं कुठे. ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाबरोबर एखादी परस्त्रीव्रत होती तर तिला एवढा रुबाब होतं की मग आपण एका ठिकाणी लावणी म्हटले, साडी दिली 100 रुपयाची, झाली बहार मर्जी सख्याची. यात लावणीवरती जास्त बोलतो कारण व्यभिचारिणी रूप असल्या कारणामुळे. त्याच्यामध्ये पण ती सांगते की साडी दिली 100 रुपयाची, त्या काळी 100 रुपयाला महत्त्व असेल, आजच्या काळाची 10,000 असेल. ती सांगते नवरा आहे माझा, मला भोगतो तो, मी त्याच्याकडून घेणार, दागिना पाहिजे, ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. तर हे ती बरोबर घेणार. तसं झालं की बळीयाचा अंगसंग झाला. आता त्या गोविंदाचा अंगसंग मला घडलेला आहे. त्यामुळे नाही भय चिंता, तुका म्हणे आता मला भय नाही राहिलं की आता हा माझ्या हातून जाईल का निसटून, नाही. आता हा मी माझा शेवटपर्यंत हा कुठेही जाऊ शकत नाही. ही चिंता राहिली नाही. त्याला प्राप्त कसं करायचं. रूपक जरी घेतलं व्यभिचारिणी स्त्रीचं तरी तुकोबारायांना काय वेगळं सांगायचं आहे. आता मी दुसऱ्या अर्थाकडे येतो. दुसरा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. कसंही करा, 10 इंद्रिय आणि 11वं मन हे जे स्त्रीवाचक आहे, कारण सगळ्यांना भय आहे. घाबरणारी स्त्री आहे, पुढं जाणारा पुरुष आहे, न घाबरता पुढे जाणारा तोंड देणारा पुरुष आहे. तर इंद्रिय आपल्याला घाबरवतात. त्या सगळ्या इंद्रियांना नियमाने आपण भगवंतांच्या सान्निध्यात घेऊन जावं आणि तिथं सान्निध्यात घेऊन त्यानंतर तिथनं त्या इंद्रियांना कधीही माघारी येऊ देऊ नये, म्हणजे आपल्याला भय चिंता राहत नाही. त्यावेळेला आपण भगवंताशी इतके ऐक्य पावावं की ज्याप्रमाणे एखाद्या राजाची पट्टराणी म्हणजे तिने दिलेला हुकूम हा अख्ख्या प्रजेला मानावा लागतो, असं भगवंताचं होऊन जावं की आपल्या मनामध्ये असलेल्या सगळ्या प्रकारच्या विचारांना ते भगवंत किंवा निसर्ग साथ देईल. ज्याप्रमाणे संतांच्या मनामध्ये आलं की ह्या दिवशी देह ठेवायचा, तर संत त्याच दिवशी देह ठेवतात. संतांच्या मनामध्ये आलं की आज मला अमुक अमुक गोड पदार्थ करून लोकांना वाटायचं आहे, कुठले तो गोड पदार्थ येईल, कुठले तो गोड पदार्थ येईल. मला एक फार छान वाचलेलं आठवतं आहे की ज्याला मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं त्यावेळेला लागोपाठ 3 महिने झाले लॉकडाऊन पडल्यानंतर काही उत्साही लोकांना असं वाटलं की चित्रकूट पर्वतावरच्या काही संतांना काही आपण अन्नधान्य पुरवू, त्यांचं कशी अवस्था होत असेल. म्हणजे असं शहाणपणा करायला 2-3 जणांची टोळी धान्य घेऊन निघाली. आत खोल जंगलात पोचली आणि एक आश्रम त्यांना बघितला आणि त्या आश्रमातल्या संतांना त्यांनी सांगितलं की आम्ही धान्य घेऊन तुमच्यासाठी द्यायला. म्हणजे काय आणलं तुम्ही, म्हणजे गहू आहे, तांदूळ आहे, डाळीचं पीठ आहे, साखर आहे, गूळ आहे, मैदा आहे, रवा आहे वगैरे वगैरे सांगितलं. आणि आज तुम्ही आमच्याकडे जेवा. आणि तिथं त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण त्यांनी संतांनी घातलं. तुमच्याकडे एवढ्या गोष्टी इथं कोण पोचवणार जंगलामध्ये. अरे इथे जंगलात राम आम्हाला देतो. आणि नंतर त्या संतांनी हाताला धरून त्याला कोठी दाखवली आणि सांगितलं इथून तू घेऊन जा आणि तुमच्या समाजातल्या लोकांना जेवायला घाल. आम्हाला जेवायला घालची चिंता तू नको करू, आम्हाला जेवायला घालची चिंता रामाची आहे. आणि दुसऱ्या क्षणी परत खोली रिकामी दाखवली, काही नाही तिथे. अरे जेवढी माणसं येतील तेवढी लोक इथे जेवतात. तुम्ही आज 1000 माणसं तर 1000 लोक जेवतील. गुजरातमध्ये
एक संत होऊन गेले जलाराम बाबा. त्यांचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी एकेका दिवशी एकेका वेळेला 1,00,000 लोकांना जेवायला घातलंय. जलाराम बाप्पांना जितकी वर्ष झाली, परंतु आजही ते देह ठेवल्यानंतर सुद्धा आजही त्यांच्या एकाही आश्रमामध्ये नित्याचं अन्नदान बंद पडलेलं नाही. गोंदवलं नावाचं तीर्थक्षेत्र आहे, तिथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज झालेले आहेत ते. तिथेही अन्नाला कमतरता नाही. अरे एकदा गोविंदाशी संग झाल्यानंतर, भगवंताशी संग झाल्यानंतर एखादी वस्तू कमी पडते हे होईलच कसं? आणि म्हणून ज्याप्रमाणे स्त्री ही कुलस्त्री झाली की ते कुळाच्या सगळ्या गोष्टी तिला मिळतात, तसं ही स्त्रीरूपाकातली आहे तुकोबार आहे भगवंताची कुलस्त्री होतात आणि त्यामुळे भगवंतांचं ऐश्वर हे आपोआप तिला मिळते. हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की बैसले शेजारी गोविंदाचे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात घरी विगीत झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. मी त्या सावळ्या परब्रह्माला माझ्या अंतरंगातल्या सगळ्या उर्मीतून आणि मनाने वरलेलं आहे. एकदा का वरण केल्यानंतर म्हणजे त्याचं स्वीकार केल्यानंतर आपोआप मला त्याच्याकडचं पट्टराणी पद मिळालं. पट्टराणी म्हणजे याच्यात अर्थ असा की फक्त तिने सांगायचं आणि सगळ्या जगाताने ऐकायचं. हा आनंद मला मिळाला कारण मी घररिधी झाले. आणि हे घररिधी आपण कधी होणार हा मला खरं या अभंगातला तुम्हाला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे की घररिधी आपण कधी होणार. रोज दुसरे आपण अभंग ऐकतोय, आपण चर्चा करतोय, पण घररिधी आपण घरामध्ये बळच घुसलेली अशी ती घररिधी आपण कधी होणार. आपण पण त्या भगवंतांच्या घरामध्ये बळच घुसलं पाहिजे. त्याच्याविषयी विचारच करता कामा नाहीये. मला भगवंताचं व्हायचं आहे ना, मी सर्वार्थाने भगवंताचं होईल. घररिधी झाले म्हणजे मी घरामध्ये घुसले. तो काही बोलवायला नव्हता आला मला. भगवंताने माणसाला स्वातंत्र्य दिलेलं आहे विचाराचं, आचरणाचं. तो शेवटपर्यंत आपल्याला असं कर म्हणून सांगत नाही. पण जर आपण भगवंताचं व्हायचा प्रयत्न केला तर तो मार्ग देतो. पण दुर्दैवाने तसा प्रयत्न करत नाहीत लोक. हीच तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कारण आपल्याला संसारातली सुखही पाहिजे असतात आणि फक्त सकाळी 15 मिनिटात 10 मिनिटामध्ये देवाची पूजा करून घंटा वाजून 2-4 फुलं टाकून टाण मी केवढी सेवा करतो हे दाखवायचं असतं. काही काही ठिकाणी ते एवढे जोरदार आवाज करतात सकाळपासून, काकडा काय म्हणतील, आरत्या काय करतील आणि हे काय करतील, मोठ्या मोठ्याने ओरडतील. पण भाव किती. घररिधी कोण झाले, घुसलंय कोण घरामध्ये. भगवंताच्या घरातही आपण घुसलो नाही आणि ह्या घरातही भगवंताला घुसू देत नाही. आणि या घरामध्ये पहिल्यांदाच काम क्रोधादी बसलेले आहेत. जागा आहेच कुठे. तर तो बरं आहे. दुसऱ्या चरणामध्ये घररिधी झाल्यानंतर पट्टराणी हे पद मिळतं. कारण मी वरले सावळे परब्रह्म, त्यामुळे घररिधी होऊ शकले. एखाद्याच्या घरात घुसली तर सोपं आहे का हो. पाहुणा म्हणून 2 मिनिटं जाता येतं, पण त्याच्या घरातच कायमचं राहायचं ती सोपी गोष्ट आहे काय. एका घरामध्ये एक पाहुणा शिरला, विनोद सांगतो तुम्हाला. एका घरामध्ये पाहुणा शिरला काही केल्या जाईच ना. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने, 8 महिने तो पाहुणा जाईना. शेवटी नवरा बायको कंटाळले, हा जात का नाही पाहुण्यात झालं, पुष्कळ सांगून भेटलं नाही जात. शेवटी काय झालं, नवरा बायकोंनी एकमेकात ठरवलं की आज भाजीत मीठच टाकायचं नाही आणि मी तो रागवणा तुला मारणार आणि तू बाहेर त्याचं निमित्त करायचं. मग याला बरोबर आपण बाहेर काढू. त्याप्रमाणे मग ते आरडाओरडा होतं, भाजीत मीठ नाही, मग हा मारायला उठतो, करतो, तो जाऊ द्यावं आपण मीठ लावून घेऊ. म्हणजे असं कसं होईल, इतके लग्न केलं, इतकं हे झालं, त्या बापाकडे हुंडा घेतला नाही, बरं कटकट केली. आणि शेवटी ती म्हणते मी चालले मागे जाते, मी पण जातो. तो निघाला, ती बाहेर गेली. 2 तासानंतर ती परत आली. पाहुणा गेला म्हणजे तिने आनंद व्यक्त केला. तेवढ्यात पाहुणा आला, तुम्ही कसे काय आलात, तू कशी बाहेर गेल्याचं नाटक केलं, तसं मी पण बाहेर गेल्याचं नाटक केलं होतं. तर असं नाटक संसारामध्ये चालू आहे आपलं. पण परमार्थामध्ये नाटक कसं पाहिजे, बाहेर जायचंच नाही, त्या भगवंताचंच होऊन जायचं. लक्षात घ्या की आमटीच्या पातेल्यामध्ये जर डाव बुडाला आणि तो डाव त्या आमटीच्या पातेल्यामध्ये फिरला तरच खाली आमटी लागत नाही आणि आमटी चवदार बनते. तर डाव जसा आमटीच्या पातेल्यामध्ये बुडतो किंवा ज्याप्रमाणे बासुंदी करत असताना तो डाव दुधाच्या पातेल्यामध्ये स्वतःला बुडवून घेतो आणि तो दुधाला फिरवत राहतो, तसं घुसायचा त्याच्या नवऱ्याला आपल्याबरोबर फिरवत राहायचं. मग तयार होतो तो पदार्थ संसार आहे. हे दोघांनाही करावं लागतं. जर दूध ठेवलं आणि ते त्याला हलवलं नाही तर खाल्लं लागतं.
तर घरनिधी म्हणजे काय, तर असं घुसणं ज्याच्यामधून पुन्हा दोघांनाही बाहेर पडता येणार नाही. घरनिधी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. अशा तऱ्हेने त्या भगवंताला आपल्याला प्राप्त करावं लागतं. अहो, कुठलाही पदार्थ करत असताना त्या पदार्थाच्या मध्ये त्या माऊलीला घुसावं लागतं, किंवा त्या स्वयंपाक करणाऱ्याला किंवा करणारीला घुसावं लागतं. ब्राह्मण समाजामध्ये लोक म्हणतात की ब्राह्मणांना म्हणजे प्रत्येक आईमध्ये गोड काहीतरी लागतं, थोडंसं गुळाची चव टाकली तरी अर्धा चमचा साखर तरी टाकतील. ठीक आहे, आपल्या ती सवय थोडंसं गुळाचं खडा टाकायची चव म्हणून किंवा साखर टाकायची चव म्हणून. पण त्या चवीमुळेच आपला समाज किंवा एक व्यक्ती वेगळे म्हणून मानले जातात. तसं भगवंताला प्राप्त करण्यासाठी थोडंसं आतमध्ये काहीतरी टाकावं लागतं हो. त्याच्याशिवाय आपण भगवंताचे होऊ शकत नाही, हे कळलं पाहिजे. हे कळणं म्हणजे घरनिधी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. तुकोबार आहे अभंगाच्या 4थ्या चरणात आता आपल्याला सांगतात की बळीयाचा अंगसंग झाला. अशा तऱ्हेने जर तुम्ही घरनिधी झालात आणि त्या भगवंताचा जर अंगसंग केला तर बळीयाचेने अंकित आम्ही झालो बलिवंत, नाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, हा अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही त्या भगवंताशी अंगसंग एकदा करा ना. एकदा भगवंताच्या पायाला मिठी मारून बघा. जसं काल आपण मिठी मारण्याचा अभंग बघितला होता, चरणाला मिठी, तसं भगवंताला एकदा मिठी मारून बघा ना. का तर बघा, एकदा का तुम्ही भगवंताला, संसाराला मिठी मारली की भय चिंता आहेत, पण भगवंताला मिठी मारल्यानंतर काय होईल, नाही भय चिंता तुका म्हणे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं भय, चिंता, दोष किंवा काहीही गोष्ट राहणार नाही. मी जरी व्यभिचारी स्त्रीरूप सांगत असलो तरीही हा व्यभिचार कोणता आहे, तर आचारातला व्यभिचार आहे. केवळ भगवंतांचं होण्यासाठी 11च्या 11 इंद्रियांना आपल्याला भोगवू न देता आपण इंद्रियांना भोगणे हा व्यभिचार आहे. 11च्या 11 इंद्रियांना आपल्याला भोगू न देता आपण इंद्रियांना भोगणे हा खरा व्यभिचार आहे. आणि हा व्यभिचार शिकता आलाच पाहिजे. म्हणून तर त्या नलकुबर आणि मणिग्रीवाने भगवंताला प्रार्थना केली, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. आमची वाणी तुझं मंगलमय गुणांचं नामस्मरण करत राहू दे, उच्चार करू देत, कान तुझी स्तुती ऐकू देत, हाताने तुझं काम होऊ देत, पावलं तुझ्या मंदिरात जाऊ देत, नाक तुझ्या तरणात व्हायला तुळशीचा वास घेऊ देत. जोपर्यंत अशा तऱ्हेने आपण भगवंताशी ऐक्य पावत नाही, जोपर्यंत असा बळीयाचा अंगसंग होत नाही, तोपर्यंत आपल्याला भय चिंता आहेत. भय कोणतं, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि चिंता कोणती, तर संसारातली दुःख भोगणे. पण म्हणतात भगवंताशी अंगसंग झाल्यानंतर नाही भय चिंता तुका म्हणे. जय श्रीकृष्ण.